कोणा काय तांडुली आम्हाला भेटतील. त्याचा टायमिंग 11 आणि 12 आणि 1 असतो. नाही नाही, ऑफिस पुढे टॅब लावून जायचे आपल्याला. डायरेक्ट लाईव्ह करू टॅब लावून इथं उपलब्ध होत नाही. चला कुठं पाहिजे शेजारी बिल्डिंग पाठीमागे इथलं बंद झालंय ऑफिस. चला ते काय करताय फक्त काढून घ्या तुमच्या माहितीसाठी. आमचे शेतकरी आलेले आहेत तिथं. त्या लाईट बिलावर ते रेडिंगच नाही. 3000 दिले टाकून. बरं चेक करा बरं आमच्याकडून काय ते चुकी काय नाही त्यांचं रीडिंग नाही म्हणजे यांचं चुकी त्यांनी सांगू द्या ना बरोबर आमचं चुकून आहे ना बरोबर आहे ना. चला बरं कोण आहे नाही नाही विषय काय होतो त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचं काय ना जायचं दिलं बरोबर आहे का नाही. प्रसाद सर कॅमेरा काढा बरं याचा. हा 2 मिनिटं इकडे या लवकर. हे आमच्या सर्व मीडिया बांधवांसाठी आहे. इथे लोक राहतात. हे बघा करंट चालू आहे. धक्कादायक अशी माहिती इथं त्या दिवशी एक वायरमॅन इथं या ठिकाणी लगी करत होता. त्याला रेड हँड पकडला. हे पहा इथं वरती लोक राहतात साहेब. हे पाहू शकता तुम्ही. ही शेतकऱ्यांची बिलं सायरा वायरा पडलेली आहे. हे दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. MSCB चांडवली मराठी मंडळ राजगुरुनगर तालुका खेड ही परिस्थिती बघा. हे चालू आहे बघा. एकही फेज नाही. इथं लहान मुलगा आलं काय आलं तर इथंच हे बघा. हे कॅमेरामॅनला विनंती करतो बघा. हे किती उघडे आहे बघा. सर्व वायरी उघड्या आहेत. धक्कादायक माहिती आपण प्रसारण माध्यमांना देत आहोत. आता याच्यावरती या इकडे पाहिजे. आपण धक्कादायक दुसरी माहिती देतो. एक शेतकरी आपल्या बरोबर आलेले आहेत. त्यांना डायरेक्ट आपल्याला विद्यावर पटकन हे पाहू शकता. या अधिकाऱ्यांच्या घरी असा जर कचरा झाला त्यांची बायका पोरं जर अशा कचऱ्यात बसली तर त्यांचे पाय धुवून मी पीत. या इकडे पुढं साहेब पिटू शकतात. तुझं काय काम आहे मावशी? आजी तुमचं काय काम आहे? या आजी चला. या बिलावर काय प्रॉब्लेम आहे मला चेक करून सांगायचं जरा. शेतकरी आले आहेत माझ्याकडं. पटकन सांगा. त्याच्यावर रेडिंग आहे का? त्याला 3000 बिल का दिलं तुम्ही? अंदाजे म्हणजे काय? त्यांनी काय फाशी द्यायची का? त्यांना फोन लावा त्या अधिकाऱ्याला. नाही नाही मला सांगा एजन्सी कशासाठी असती? रेडिंग घ्यायला. ते एजन्सीने का नाही घेतलं? समजा घेतलं तर एवढंच काय एकदम आलं. याला पण काय आहे का नाही काही? या इकडे मावशी या. दाखव त्यांना कॅमेरे दाखव. काय नाव आहे आजी आपलं? कुठून आल्या? कुठून आल्यात? सगळ्याला बिल दिली. मला बिल दिलं नाही. ऑफिसला गेले तर ते म्हणे 0 बिल आले. त्याच्यानंतर तो 3400 रुपये आले. ते म्हणे चांडवले जा. माझ्या हातात काठी आहे. माझ्या पायात ऑपरेशन झालेले. मी कसं काय करायचं? नातून माझा बारीक कामाला जातो. नात कामाला जाते. भाजीपाला धंदा करते. पोर वारले, नवरा वारला. मी काय करणार सांगा? एवढं बिल बरोबर आहे ना. रडू नका रडू नका रडू नका. तुमच्या अधिकाऱ्याला फोन लावा ना. त्या अधिकाऱ्याला फोन लावा.
फोन लावा. अजून आले नाही. नाही फोन लावा तुम्ही, ते शेतकरी येऊन थांबले. काढा. काय करायचं आम्ही? दे मी पकडून. लाईट बिल जास्त आलं. आणि ते बिल सुद्धा काढायला इथं यायला लागते सर्वसामान्याला सुद्धा बिल पोहोचवत नाही. त्यांच्या चुकामुळे आहे ना. हा, 2-2 महिने नाही आले की बिल येत नाही. तो शून्य काय म्हणला? मला चालवली आता मला बात काय जे ते पैसे लावले ऑपरेशन झाले, पायाचं जातात दाखवलं, रेटिंग घ्यायचं बिल आणून द्यायचं याचे पैसे कट केले त्या दिवशी आलो तर मला म्हणले तुम्ही फोटो पाठवा मीटर आम्ही तुम्हाला रिडिंग बिल काढून देऊ. मी बोलतो ते ना. हे पैसे घेऊन ते करतात ना मी एक बोलतो. ऑलरेडी बिल द्यायचं हा नियम आहे. एक सेकंड मी बोलतो जरा. फोटो काढायचा. साऊंड करा, साऊंड करा, साऊंड करा, साऊंड करा. साऊंड करेल ताई. साहेब हॅलो, ते 70-75 वर्षाची एक आजी आलेली आहे आणि 2 शेतकरी आहेत. त्यांचं रेडिंग सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याला आलं. एकाला रेडिंग 4,000 आले, एकाला 5,000 आले आणि तिच्यावर रेडिंगच नाही आहे. हां बर, कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावरती काही कारवाई आपल्या माध्यमातून? बर, इथं 10-15 शेतकरी आलेले आहेत साहेब, त्यांची बिलं माझ्या हातात आहेत. आपण समोर आला असतं तर बरं झालं असतं मग. हां हां, मला ते नाही म्हणायचं साहेब. 75 वर्षाची माझी आईच्या जागेवर आहे ती. परत शेतकऱ्याचं त्याच्या पाय लागला नाही. इथं 5 शेतकरी आहेत. एका पायात त्याच्या तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही या. इथं गर्दी झालेली आहे प्रचंड. आणि त्या 75 नाही तुम्ही अधिकारी असो, त्या बिचार लहान मुलगी आहे, तिला आम्ही नाही बोलू शकत. तुमचं एक शेतकरी आहे, ऐका ना, एक शेतकरी आहे, त्यांचं काय म्हणणं आहे बघा जरा, बोला जरा. हॅलो. बोला काय होतंय सर, आम्हाला 2-2 महिने बिल येत नाही, रिडिंगला माणूस येत नाही. अंदाजे बिल टाकून दिलं, बिल कसे भरायचे? हा नाही तुम्हाला आम्ही त्या दिवशी आलो, तुम्ही म्हणले तुम्ही स्वतः इथं आम्हाला फोटो आणून द्यायचा, मग आम्ही रिडिंग काढून देऊ. आम्ही जसं काय तुमच्या हाताखाली कामाला असल्यासारखं तुम्ही आम्हाला सांगता. नाही व्हॉट्सअपवर पाठवायचं, आमचा संबंध येत नाही. साहेब, गिरायकांना प्रचंड त्रास होतोय, लोकांना, शेतकरी वर्ग आहे माझा. हां त्या शेतकऱ्याच्या आहे ना अंगावर कपडा सुद्धा नाही आता. त्याचे अंडरपॅन्ट काढून या टेबलवर ठेवून जातो साहेब. हां हां आमची रोज मोहीम इथं असणार आहे. तुमच्या संबंधित सर्व कर्मचारी असतील, तुमच्या खाते अधिकारी असतील, वेळेवरती या कार्ड घाला. आणि शेतकऱ्यांच्या इथे एकही शेतकऱ्यांची तक्रारी आम्हाला येता कामा नाही. तुमच्या चौकटीतल्याच कामाच्या बद्दल आम्ही चर्चा करणार. दुसऱ्याच्या टेबलवरला तुमच्याकडे काम येणार नाही. दुसऱ्याच्या टेबलवरली चौकशी आम्ही तुमच्या टेबलवर करणार नाही. तुमच्या माध्यमातून जे आहे ना ते शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे तेवढंच. हा बर, शेतकरी लोक का आले तुमच्याकडे? इथं तुमच्या ऑफिसला का गर्दी झाली? 70-80 वर्षाची आजी का आल्या तुमच्याकडे? महिन्याला बिल भरतोय सर. एप्रिल मध्ये भरला, आता मे मध्ये एक पैसा सुद्धा बिल किती म्हणे? 1,000 बिल आलं, 3,500 रुपये बिल आलं. कुठून भरायचं आम्ही? त्याच्यावरती एक बिलावरती रिडिंग नाही आहे. त्याला अंदाजे बिल आले 3,500 रुपये. मला सांगा कुठल्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही जातो तिथे? चला, आमचे 10-15 पत्रकार आहेत, आम्ही स्वतः कुठं काळूवळ साहेब त्यांच्याकडे आहे का ते?
तुमचं नाव सांगा एकदा, कॅमेऱ्यात नाव सांगा. केरू भुजबळ म्हणून आहे साहेब. त्यांच्या अंगावरती कपडा सुद्धा नीट नाही, आतमध्ये अंडरपॅन्ट सुद्धा नसणारे अशी त्या शेतकऱ्याची व्यथा आहे. कॅमेरामॅन सगळे अहो नाही भरलं तर तुमचे वायरमॅन येतात तिथं, त्यांची बिचाऱ्यांची लाईट कापतात. कापून जाते शिवाय मेन म्हणजे लगेच मग मीटर बंद करते. आम्ही काय करायचं गरिबांनी काय करायचं? अहो ते भितात साहेब, लाईट उन्हाळा आहे, लाईट जर कापली ना साहेब त्यांचे आमच्या घरात काय फक्त एक बाकी कीर्तन झाली टीव्ही आणि एक पंखा आणि बाकीचं करा, आव्हान करा तुमच्या वायरमॅनला. कुठून आले दाजी तुम्ही? इथं माळी आळीकडून कर इथं माळे आळू करा, आव्हान करा, मीडियाच्या समोर करायचं का मग? इथं माळी आळी कडुसकर सोडणार माळी आळी गणेश चौक खेडमध्ये, खेड शहरामध्ये माळेआळी म्हणून आहे. शेजारी बिल दिले ना आम्हाला बिल आहे. ठीक आहे सर, ओके साहेब, ओके. ऑफिसला गेले होते ऐका ना, शिंदेने त्यांना सांगितलं इकडे इथं जा. तुमच्याकडे पाठवलं त्यांना. हो ते म्हणे पडायचा तुम्ही चौकशी करायला पाहिजे साहेब. तेच असं ऐका ना, अशा 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजीला जर त्रास देतात तुमच्याकडे नाही, ठीक आहे, पण त्यांनी चुकीची माहिती काय द्यायची? आम्ही त्यांच्याकडे पण जाणार. नाही, नवरा नाही, मी करून जायची. कुणी दिली तुम्हाला सांगितलं? मला ते शिंदेने सांगितलं पडेल ऑफिस ग्रामपंचायत ऑफिस आहे तिथे गेले ते म्हणे शिंदे सांगितलं साडवलेलं जा. हे बघा, हे असे तुमचे अधिकारी करतात. हो आता मला माहिती आहे तुमच्या ऑफिस मध्ये कोण शिंदे आहे का? माझं काठी आहे, माझ्या बाजू ऑपरेशन झाले. माझ्या बाजूला आहे, पहिली बिल्डिंग आहे ती उपविभागाची आहे, तिथे ते दुरुस्तीचं काम केलं जातं. तुमचे इंचार्ज आहे ते जाधव साहेब आहे. आम्ही तिथे जातो ते म्हणे जा ठीक चांगलं आहे साहेब, आम्ही बघतो ते आमच्या. द्या तुम्ही रिक्षाला पैसे आम्ही हिंडतो गावावर. ठीक आहे, आम्ही बघतो, त्यांना सांगतो. इथे तुमच्या माध्यमातून जे आहे ते काम करून घ्या तुम्ही. रिक्षाला बघतो आम्ही. पैसे इथे यायला 100 रुपये घेतात. ठीक आहे. रिक्षा घ्यायचं मला 100 रुपये लागतात. हो आणि गरिबांनी काय करायचं? बरं, आता यांचं काय आहे जरा समजून घ्यावं गोरगले साहेब. हे कोण आहे घुमटकर? मी